दुसरा आपची सुरुवात या ठिकाणी पाहायला भेटतोय निश्चितपणे. यानंतर होणारा सामना देवबाग विपक्ष गुडीपूर बॉईज. दोन्ही संघ आपल्याला दुसरा पुकार. देवबाग विपक्ष गुडीपूर बॉईज दोन्ही संघ आपल्याला दुसरा पुकार. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना देवबाग विपक्ष गुडीपूर बॉईज. जे जे संघ या ठिकाणी जेवायचे असतील त्या सर्वांना विनंती असेल आपण आनंद सूर्यवंशी याच्याकडे येऊन कुपन्स घेऊन जायचे. आनंद सूर्यवंशी आपल्याला स्टेजवर मिळेल. जे जे संघ या ठिकाणी जेवायचे असतील त्या सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवर आनंद सूर्यवंशी याच्याकडे येऊन कुपन्स घेऊन जायचे आहेत. धन्यवाद. ज्यावेळेस मात्र एका कोणाची कमाई करतोय मात्र महागारी परततोय पुन्हा एकदा पाहायला मिळतो. जसे नंबर 7 चा खेळाडू रेल बसची होती. निश्चितपणे अतिशय सुरेख सामना हा रंगतोय. निश्चितपणे वाटलं होतं एकतर्फी सामना होईल परंतु सुरेख खेळ यावेळेस पाहायला मिळतोय. जयगडीच्या भालवण संघाला देखील राजू भंगे खेळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पाहायला मिळतोय. 4चा सज्ज असेल. निश्चितपणे सामन्याचा गती करण्याचे निश्चितपणे प्रयत्न असेल दोन्ही संघाचा भालावल संघाचा. कारण जी आघाडी आहे निश्चितपणे ती आघाडी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असेल. निर्धारित 10 सेकंदाचा बजर असेल मात्र महागारी परततोय. नंबर लक्ष्मी नारायण भालावल संघ. पॉइंट घेणं अनिवार्य असेल नाहीतर बेंच वर झाबं लागेल भालवण संघाच्या लिडरला. ज्यावेळेस मात्र सुरेख टॅकल म्हणावं लागेल मनोज पाटकर. त्यानंतर मात्र टॅकल इनिशिएट केलं होता विशाल बाईकरने. त्यानंतर मात्र सुरेख 7 डिफेन्सची दाबते मात्र टॅकल केलं ते रेडरला. आता मात्र 3चा सज्ज असेल. माघारी परततो. यावेळेस एका कोणाची कमाई करून भालावल संघ निश्चितपणे विशाल मयेकर माघारी परततोय. 18 विरुद्ध 3 असा गुणफलक निश्चितपणे आपण पाहिलं असेल तर 3 विरुद्ध 3 असा समज झाला. 3 म्हणजे 3 विरुद्ध 3 बरोबर समज झाला होता. त्यानंतर मात्र सुरेख खेळ यावेळेस पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मात्र विशाल मयेकर पुन्हा एकदा एका कोणाची कमाई यावेळेस पाहायला मिळते मात्र माघारी परततोय. शेवटचा खेळाडू असेल भालवड संघासाठी पण टच पॉईंटची आवश्यकता भालवड संघासाठी. ज्यावेळेस मात्र मनोज पाटकर टॅकल करण्याचा प्रयत्न अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु मात्र थोडंसं ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न यावेळेस माघारी परततोय आणि मात्र एका गुणाची कमाई करून मात्र आपल्या गोट्यात माघारी परततोय. मात्र 2 खेळाडू शिल्लक असतील भालवड संघाच्या बाजूने. यानंतर होणारा सामना देवबाग विपक्ष गुडीपूर बॉईज. दोन्ही संघ आपण तयार जायचंय. देवबाग विपक्ष गुडीपूर बॉईज संघ. शेवटची 5 मिनिटं सामना संपायला. शेवटची 5 मिनिटं असतील. निश्चितपणे हा सामना निश्चितपणे कुठचा संघ जिंकतोय ही सांगणारी ही शेवटची 5 मिनिटं मैदानात पाहायला मिळतंय. त्यानंतर होणार सामना देवबाग विपक्ष गुडीपूर बॉईज. दोन्ही संघ आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार. देवबाग विपक्ष गुडीपूर बॉईज. एका गणाची कमाई करतोय मात्र ह्यावेळेस रेडर माघारी परततोय. जसं नंबर 15 यावेळेस रेड मोर्चा होती.
शेवटची 4 मिनिटं सामना संपायला. टाइम आउटचा इशारा भासाबल संघ. होय मग तू देतो म्हणा ते ठरवून दिलेलं आहे मला आज आज देवगड ते होते पण का नाही जाऊ. अजय राहुल यावेळी सगळ्या गोष्टी पाहायला मिळतोय. निश्चितपणे या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिशय सुरेख आयोजन नियोजन यावेळी पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ कबड्डी स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. निश्चितपणे विश्वास पांगुळांच्या सर्व सहकार्याच्या वतीने आपण ही स्पर्धा आतापर्यंत यशस्वी पाहायला मिळते. एकतर्फी होताना सामना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मात्र टॅकल केला ते मात्र सुरेख टॅकल पाहायला मिळतोय भालावल संघाचा. शेवटची 3 मिनिटं हा सामना संपायला. शेवटची 3 मिनिटं मैदानात पाहायला मिळत आहेत. जस नंबर 7 कौस्तुभ यावेळेस मोर्चावरती पाहायला मिळतोय. 7 संच असेल परत पॉईंट ऑन असेल आणि मात्र यावेळेस सुरेख टॅकल पाहायला मिळतोय. कौस्तुभचा टॅकल आणि मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मालवण संघ एक गोल प्राप्त करतोय. 24 विरुद्ध 5 यावेळेस रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न. हर्षद यावेळेस रनिंग अटॅकचा शिकार बनतोय मात्र महागारी परततोय. हेडर आपल्या कोट्यात एका कोणाची कमाईचं. 40 मात्र गिरीश चव्हाण हेड मोर्चावरती पाहायला मिळतोय. निश्चितपणे आपल्या 30 सेकंदाच्या तडाईचा पुरेपूर वापर यावेळेस गिरीश चव्हाण करेल. निर्धारित 10 सेकंदाचा बजर देखील या ठिकाणी वाजतोय. असेल मात्र भागाने परततोय. शेवटची 2 मिनिटं सामन्यातील बाकी. देवबाग विपक्ष गुडीपूर बॉयज दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या जवळपास येऊन थांबायचं आहे. देवबाग विपक्ष गुडीपूर बॉयज संघ. मात्र दिदादशा पकडली गेली. गिरीश चव्हाणसाठी मात्र सुरेख एस्केप पाहायला मिळतोय. सुरुवात पुन्हा एकदा पाहायला मिळते. गोपरात राजू पाहायला मिळतोय. सुरेख डॅश यावेळेस पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम मिनिट 1 मिनिटाचा खेळ असेल बाकी. कस्तू पुन्हा एकदा चढाई मोर्चावर पाहायला मिळतोय. जस नंबर 7 चा खेळाडू. ज्यावेळेस मात्र 2 गुणांची कमाई कौस्तुभ यावेळेस पाहायला मिळतोय. आणि मात्र सामना संपतोय. मात्र या स्पर्धेत विजय प्राप्त करतोय लक्ष्मी नारायण वालाबलचा संघ.